माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि सामान्य जीव परमार्थ करावा असा वाटतो, पण काय करावं ते कळत नाही. करायला गेलं तर चुकण्याची भीती, आणि चुकलं तर पाप डोक्यावर बसलंय. अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध. नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. म्हणजे वैचारिक परंपरा अशी आली की एखादा अशुद्ध उच्चार केला, एखादा चुकीचा उच्चार केला तर पाप लागतं. अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध. पण नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. जरा जर चुकीचा उच्चार झाला वेद वाक्य म्हणताना तर पाप लागतं, आदळतं डोक्यावर येऊन पाप. पण तेच नामाचा उच्चार जर अशुद्ध झाला, कारण तो अभ्यास आहे आणि हे प्रेम आहे. अभ्यास चुकताच कामा नये. एवढं काय अगदी मास्तरचं गेलं, उत्तर 4 होतं ते 1 आकडा 3 आला म्हणून कुठे बिघडलं नाही का? 4 काय 3 काय, 1 तर मागे ना. नाही, तो अभ्यास आहे. 4 म्हणजे 4च उत्तर पाहिजे, 3 म्हणजे 3च पाहिजे. वेदाचे गव्हार नकळे पाठका, पण विठोबाचे नाम सुलभ सोपारे. वेद अवघड आहे, पाठकांना सुद्धा कळत नाही तू काय पाठ करतोय. वेदाचे गव्हार नकळे पाठका. कितीही जरी पाठ केलं, एक मी तुम्हाला सांगतो माहिती म्हणून, संस्कृत भाषेतलं जे व्याकरण आहे ते ही सामान्य भाषा जी आहे, जी शाळेत शिकवली जाते त्याचं व्याकरण निराळं, आणि वेदातलं व्याकरण निराळं आहे. ते फार थोड्या लोकांना येतं. पाठ म्हणतील पण त्याचा अर्थ आणि अर्थ कळल्यानंतर त्याची प्रतीती फारच लांब. म्हणून वेदाचे गव्हार नकळे पाठका, कळत नाही. पण विठोबाचे नाम सुलभ सोपारे, कारण त्याच्यात यत्किंचित चूक झाली, भागवतातली उभी आहे. अबद्ध पडता वेद, दोष बाधती सुबद्ध. नाम पडता अबद्ध, श्रोते होती शुद्ध परमार्थता. कर्मकांडाचं असंच असतं. वेदाचं वाक्य 2दा जर बोललं, शास्त्रवचन 2दा बोललं तर पाप लागतं. जिव्हा विरुक्ती बोलता यम प्रहार वाजेल म्हणत माथा, पण तेच राम राम म्हणता हरिभक्ता यम कापे. किती गोड ओव्या आहेत बघा. द्विरुक्ती हे शास्त्रामध्ये पाप आहे. जिव्हेने डबल पुन्हा तेच वाक्य बोलणं पाप आहे. पण नाथ म्हणाले ते जर राम राम म्हटलं तर हरिभक्ताला यम कापतो. आणि म्हणून विठोबाचे नाम सुलभ सोपारे. आणि ते नामदेव महाराज गात होते म्हणून नुसते मांडीवर जाऊन नाही बसले. हे बघा, सगुण रूपाने मांडीवर बसले आणि अव्यक्त रूपाने पांडुरंगाच्या हृदयात जाऊन बसले. विठोबाचे नाम सुलभ सोपार, हे वैशिष्ट्य होतं नामदेव महाराजांचं. मांडीवर कुणी नामाला उतरू शकत नाही. ज्ञान डोक्यावर असतं, ते बसल्यानंतर लवकर उतरत नाही, कारण ज्ञानाबरोबर अभिमान येतो. पण नाम मांडीवर असल्या कारणाने पायाच्या जवळच असतं, चरणाच्या जवळ असतं. आणि म्हणून अतिशय प्रेम नामदेवरायावर. पांडुरंगाने प्रेम केलं, माऊलीने प्रेम केलं.
कुणी प्रेम केलं नाही नामदेव महाराजांच्यावर. निवृत्तीनाथाने केलं. मुक्ताई जरी रागवली तरी शेवटी मुक्ताईचं प्रेम नामावरच होतं. माझ्या नामाला कुठे गालबोट लागू नये म्हणून शिकवणी होती ती. असं सर्वांनी ज्याच्या आमच्यावर प्रेम केलं ते आमचे नामदेव महाराज, आणि त्यांचे चरित्र आपल्या पुढे चालू आहे. काल परिसा भागवत आपण ऐकले. काल मी आपल्याला सांगितलं कितीही परीस झाले तरी ते लोखंडाचं सोनं होतं. पण आयुष्याचा परीस व्हायचा असेल तर संतांच्या चरणकमलाचा, पांडुरंगाचा स्पर्श व्हावा लागतो. परिसा भागवत आईसाहेबांचे उपासक. जरा थोडंसं महत्त्व कळू लागलं, पण कळलं होतं ते अजून पटत नव्हतं. काय काळाला पुष्कळाला आपल्याला गोळशी काढतात बरं का, पण ते पटणं, मग ते वळणं, जीवनात आचरणात येणं हे अवघड असतं. पुष्कळाला आपल्याला कळतं की भांडण करू नये, पण वेळी प्रसंगी भांडण झाल्याशिवाय राहत नाही. काय जीवनाची मोठी गंमत आहे नाही का. हां, म्हणून कळणं हा एक भाग आहे, आणि जे कळलंय ते कृतीतून उतरणं हा एक भाग आहे. आणि म्हणून परिसा भागवत आईसाहेबांच्याकडे गेले. त्यांची सलगी होती जवळची. आईसाहेबांना म्हणाले, माते डावा डोळा उजवा हे सारिखे, एक समतुके पाहे दोन्ही. आई, मला थोडंसं काहीतरी विचारायचं आहे थोडंसं. अगं, डावा डोळा काय आणि उजवा डोळा काय, दोन्ही डोळ्याने सारखंच दिसतं ना, मग फरक का? नाही का. आता माझा हा डावा डोळा आहे आणि उजवा डोळा आहे, दोन्हीलाही सारखंच दिसतंय, काही फरक नाही बरं का. काय फरक दिसणार आहे? फरकच नाही. ही व्यक्ती इथे बसले, ही बसले, हे बसले, इथे कॅमेरा आहे, अमका आहे, माणसं आहे, दारातून येत आहेत. असं नाही की याला एक दिसतं आणि त्याला एक दिसतं, नाही आहे बरं का. तसं दोन डोळ्यामध्ये जर फरक नाही, आणि दोन डोळे दोन ठिकाणी असून जर दिसण्यात फरक नाही, तर हे माते एक समतुके दोन्ही, दोन्हींची तुलना एकच आहे, डावा उजवा फरक नाही. नावे वेगळाली इतकेची जाण, परी काय केले येणे सांग माते, नाही जाणत न घडे तू कैची माऊली, म्हणून देह घाली चरणावरी. पुढचं वर्म कळेल. आई, मला याच्यातला काही फरक कळत नाही म्हणून मी तुला शरण आलो. रुक्मिणी माते, मी तुला शरण आलो, याच्यातला काही मला फरक कळेना. हो, डावा डोळा उजवा डोळा दोन्हीलाही सारखं दिसतं, तरी पण काहीतरी फरक आहे. पण माझ्या दोन्ही डोळ्याला फक्त तूच दिसते, तुझा मालक दिसत नाही. कळलं का काय कुठे आले? मालक दिसेल कसे? हे मालकाच्या मागेच नव्हते, कामं करून घ्यायची होती म्हणून बाई बाई करत होते. काय बाईची अंजी अंजी केली की फाईलवर सही झाली. कळलं का तुम्हाला? हा जसा हां, तसं इथे हे आईसाहेबाच्याच मागे होते, रुक्मिणी मातेची उपासना करत होते. आणि रुक्मिणी मातेची उपासना करत असल्या कारणाने पांडुरंगाकडे इतकं काही लक्षच नव्हतं. तुम्ही एक गंमत सांगतो, म्हणजे वाईट वाटून घ्यायचं नाही की उलटा अर्थ काढायचा नाही. देवीचे भक्त असेल तर तो देवाला जरा नावं ठेवतो, आमची आई. आज तुमची आई का आमची कोण आहे? तुझी आई ना आमची कोण आहे? तुझी जी आई ती आमची आई. का म्हणजे माणसाच्या वागण्यामध्ये मग आईचा उपासक असेल तर लाल कुंकू लावेल, पांडुरंगाचा असेल तर बुक्का लावेल, शिवाचा असेल तर आडवं लावेल, विष्णूचा असेल तर पुन्हा उभा गंध लावेल. अरे एक का भानगडी, कपाळच फक्त एक काय, एवढं नशीब. काय म्हटलं मी शेवटी?
नाही तर आडव्या करता कपाळ निराळं, उभ्या करता निराळं, लाला करता निराळं. किती अवघड गणित आहे. आणि इथे असंच घडलं. परिसा भागवतांच्या लक्षात येईना की काय, डोळे जर सारखे तर एका डोळ्याला देव दिसतोय दुसऱ्या डोळ्याला दिसत नाही. मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, पण दैव लागतं ना ते. आईसाहेबांच्या हातामध्ये मर्यादा आहे. लक्ष्मी देण्याचं त्यांच्याकडे आहे, पण ज्ञान देण्याचं त्यांच्याकडे नाही. ज्याचं त्याची मर्यादा ठरलेली आहे. बघा, एखादा आता माफ करा, देवीचं नवरात्र आलं, कुठे कुठे बोकड कापला जातो. अहो, आई साहेबांना म्हणजे ती जी दुर्गा आहे तिला दारूचा सुद्धा नैवेद्य असतो. आश्चर्य करण्याचं काही कारण नाही आहे, वस्तुस्थिती आहे ही. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, नव्हे जाखाई जोखाई मायर आणि मेसाबाई, बळ्या माझा पंढरराव जो या देवाचाही देव. रुटीसुटीसाठी देव म्हटलंय. रुटीसुटी म्हणजे तुम्हाला कळलं. आई म्हणायची ना, हत्या करून जर नैवेद्य लागतो तर आई कशी म्हणावी, आणि मग ती प्रसन्न व्हायची. असा तो भाग आहे. आता ही सगळ्या देव्यांची देवी, कळलं का? या सगळ्या ज्या देवा आहेत गावदेव्या, माझं म्हणणं कळलं का? रुक्मिणी माता म्हणजे कोण? सगळ्या गावदेव्यांची देवी, प्रमुख. पण ती असली जरी तरी तिच्याकडून जे मिळत होतं ते क्रियाशक्ती रुक्मिणी माता. बरं का, क्रियाशक्ती आहे. पण क्रियाशक्तीच्या मागे ईश्वराची सत्ता असल्याशिवाय ती क्रिया हातातून प्रगट होत नाही. हात हलतो, हात हलणे ही क्रिया आहे, बरं का. पण त्याच्यामध्ये जी शक्ती आहे आणि शक्तीतून जी सत्ता प्रकट होतोय तो पांडुरंग आहे, हे विसरू नका. म्हणून क्रियाशक्ती आहे ती, बरं का. हातातून क्रिया घडते, पण काय घडावी ही ठरवणारी सत्ता निराळी आहे. बघा, एक मी तुम्हाला सांगतो. आता या हाताने हे घड्याळ उचललं, बरोबर आहे ना? म्हणजे हे नक्की दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना, हाताने घड्याळ उचललं. पण हाताला माहिती नाही घड्याळ आहे. ज्याला माहिती आहे ते दुसरंच कोणीतरी आहे. तो आतून बसून सांगतो हे घड्याळ उचल. कोण सत्ता आहे ती? क्रिया करणारं इंद्रिय आहे, पण ती क्रिया कशी करावी हे त्याच्या हातात नाही. डोळे दाखवतात, दाखवलं एवढंच. पण हे बघणं, असणं, दिसणं ज्या सत्तेतून प्रगट होतं तो पांडुरंग. तो माझ्या मातेचा मालक, तुमचा आमचा मायबाप, नाही का? बघा ना, हाताने उचललं घड्याळ, म्हणजे मला घड्याळ बघायचं होतं, एवढ्या लांबून दिसेना, मग हाताने मला मदत केली डोळ्याच्या जवळ आणण्याकरता. पण काटे कितीवर आहेत हे डोळ्यांनी सांगितलं नाही, डोळ्याने दाखवलं. सांगणारा कोणीतरी दुसरा आहे. इंद्रियाचेनी चेतविता, क्रिया कर्म कर्तव्यता, देहाचे नव्हे सर्वथा करता हृदयस्तु. इंद्रियाचेनी चेतविता, क्रिया कर्म करविता, देहाचे नव्हे सर्वथा. हात वर खाली नव्हे नव्हे, देहाचे नव्हे सर्वथा करता हृदयस्तु. म्हणून हृदयस्थ पांडुरंग, आत्मा सकळांचा श्रीहरी तोहा उहा विटेवरी. म्हणून क्रियाशक्तीची मर्यादा होती. सिद्धी दिली, रिद्धी दिली,
पण भक्तिप्रेम नाही, प्रांतच नाही. मी नेहमी सांगतो ना, घरामध्ये आईचं सेक्शन निराळं असतं आणि वडिलाचं सेक्शन निराळं असतं. आईच्या देण्याच्या मर्यादा निराळ्या असतात, बापाच्या देण्याच्या मर्यादा निराळ्या असतात. आई पाहिजे ते खाऊ करून घालील, तो तिचा प्रांत आहे. स्वयंपाक खोलाचा उंबरा ओलांडला की तिचा सेक्शन सुरू झाला. पण कपाटातले पैसे किती द्यावे हा सेक्शन तिचा नाही. चाव्या तिच्याकडे आहेत, पण त्या सांभाळण्या करतायत. शेवटी त्याला विचारूनच द्यावं लागतं. बाळ्या फी मागतोय आणि वर 100 मागतोय, देऊ ना, दे की. नाही, तो म्हणतो तर वर 50 पाहिजेत, विचारून दे. कळलं का? हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे ते हेड हल्ल्याशिवाय खालची हेड सगळी निकामी असतात. आम्ही पुरुष मंडळी फार हुशार असतो बरं का. बायकांना सगळं तिच्या हातात आहे, मी तिच्याकडे मागून घेतो. माझ्या हातात काय आहे, मी तिच्याकडे मागून घेतो. माझी सुद्धा परिस्थिती तशी असते. मला खिशेच आहेत पण त्याच्यात काहीच नसतं. काही लागलं तर मागून घेतो. बॉय 1000 रुपये दे, काय 2 रुपये दे. रस्त्याने कुठे पेपर असला, बॉय दे ग 2 रुपये, ते पेपर घ्यायचा, मागून घ्यायचं. क्रियाशक्ती आहे. माझं बोलणं नीट लक्षात ठेवा, मी उन्हं सांगत नाही, क्रियाशक्ती आहे ती, बरं का. घरातली स्त्री ही तिच्या हातून कृती घडते. म्हणून मुलगा तुमचा पण प्रगट होतो तिच्यातून. कळलं का? क्रियाशक्ती आहे. तुम्ही गरोदर नाही राहत, तुम्ही बाळांत नाही होत, पण मुलगा तुम्हाला होतो. काय गंमत आहे? तुम्हाला व्यथाच नाही काय, पण जिथे क्रिया आहे तिथेच व्यथा असेल ना. जिथे क्रिया नाही तिथे व्यथा असण्याचं कारणच नाही, प्रश्नच उद्भवत नाही. व्यथा कुठे असणार? जिथे क्रिया आहे तिथे. क्रियाच नाही, म्हणून क्रियाशक्ती खुणी माता. जरा मुद्दाम सांगावं असं वाटलं, समजावं कोणाच्या हातात नेमकं काय आहे. क्रियाशक्ती. आणि म्हणून ते परीस बिरीस दिला, इतपत ठीक झालं. म्हणजे परिसा भागवतांचा संसार नीट चालला, पण समाधान नव्हतं. उलट परिसस्पर्शाने अहंकार वाढला. अहंकार वाढला की माझ्याजवळ जे परिस आहे तो कोणाजवळच नाही, असा अहंकार वाढला. आणि एक रुखरुख राहिली की नामदेवरायाला आईसाहेबी दिसतात आणि नामदेवरायाला देव पण दिसतो, आपल्याला फक्त आईसाहेबच दिसतात. म्हणजे आपण तितक्याच परिसा भागवताच्या पंथातलेच. क्रिया दिसते पण मागची सत्ता दिसत नाही. असं बोलणं कळलं का? क्रिया दिसते पण मागची सत्ता दिसत नाही. असंच चाललंय जग. नोटीवरची सही दिसते पण सही करणारा कधीच दिसत नाही, मेलो तरी. म्हणजे किंबहुना सही करणारा बदलून वर जरी गेला तरी सही करणारा दिसला नाही. नोटीवर बघता गव्हर्नरची सही असते. कोणी बघितलंय? किती लोकांनी बघितलंय रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर? कुठे बघतो? काय क्रिया दिसते पण त्याच्या मागची सत्ता दिसत नाही. क्रिया दिसणं ही संसाराची मर्यादा आणि क्रियेच्या मागचा प्रभू दिसणं याला अध्यात्म म्हणावं. कृती तर काय कोणाला दिसते, त्याच्यात विशेष काय आहे? पण कृतीत काय दडलंय? साध्या स्वयंपाकाचा एक जिन्नस केला तर कळत नाही. एखादी वस्तू बाईने केली तर कळत नाही की नेमकं त्याच्यात काय घातलंय. खातो असं असं करून बघतो, मग म्हणतो वा नाही कळत नाही काही आहे, काही कळत नाही. म्हणजे का कळत नाही? कृती दिसते पण त्या कृतीमध्ये नेमकं काय आहे हे दिसत नाही. तसं कृतीच्या मागची सत्ता दिसणं, एवढ्याकरता गुरु भेटावे लागतात.
एवढ्याकरता सद्गुरूचं दर्शन व्हावं लागतं. आणि वाया विनशीन धरसी रे कासया, ऐक रे परसया सांगेन तुझ, नाम्याच्या खांद्यावरी ठेवून या हात, आपण पंढरीनाथ येत होते. आईसाहेब सांगतात, नाम्याच्या खांद्यावरी ठेवून या हात, आपण पंढरीनाथ येत होते. नाम्यासह ते भ्रांती पडली चित्ती, म्हणून एकांती रावळी पुशिले. देवगुह्य बोलिले मी ते चित्ती ठेविले, दुजेवर येले भक्ता लागी. अरे परिसा, काय सांगू तुला. अरे रावळामध्ये येताना देव मी बघितले, कसे आले सांगू नामा तुला. आपलं परिसा भागवत तुला सांगू. अरे नामाच्या खांद्यावर हात ठेवून आला. लक्षात येते का, ईश्वरी सत्तेला सुद्धा नामाच्या आधाराने जगतामध्ये प्रगट व्हावं लागतं. नामाचा आधार घ्यावा लागतो. तुमच्या चित्तातला दडलेला परमात्मा नामाने प्रगट होतो. नामाच्या खांद्यावर हात आहे. या युगामध्ये, कलियुगामध्ये यज्ञयाग जप तप होम होतं. कृतयोगी शमदमादी साधने, त्रेतायोगी अगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. या परी त्रियुगी जना परम संकट साधना. पण कलियुगामध्ये करावे हरीचे चिंतन. सिद्धांत लक्षात घ्या. आईसाहेब सांगतायत, मी देवाला येताना बघितलं. कसं बघितलं? नामाच्या खांद्यावर हात. लक्षात घ्या, नामाशिवाय देवाला आधार नाही तर तुम्हाला कुठला आधार. ते म्हणाल नामात काय. अरे नामाच्या खांद्यावर हात आहे. बायको सांगते, हो देव जुना होता म्हणून बायकोला मागे ठेवली होती. जुन्या काळचा देव आहे आमचा, बरोबर नव्हती. लक्षात घ्या, क्रियाशक्ती मागे ठेवली होती तिला. आणि नामाच्या खांद्यावर होते. आईसाहेबांची हिंमत झाली नाही पुढे जाण्याची, की नामाच्या खांद्यावरचा हात काढा आणि माझ्या खांद्यावर ठेवा. नाही, हिंमत नव्हती तिथे. लक्षात घ्या, देव कुणाचा आधार घेतो. नामाच्या आधाराशिवाय देवाला जगता येत नाही. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबासी वाऊ. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, नामदेवराया सांगतायत. ऐका, कीर्तनामध्ये निर्गुण निराकार परमात्मा नामाच्या खांद्यावर हात ठेवतो, सगुण होऊन नाचतो. कीर्तनामध्ये का सगुण होतो? नामाच्या खांद्यावर हात ठेवून सगुण होता येतं म्हणून. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले. वैष्णव सदन आवडले. रमा म्हणे कैसे नवल परी. देव फुलले वैष्णवा खरी. देव बुलले, देव बुलले, देव बुलले वैष्णवा घरी. रमा म्हणे कैसे नवल परी. नवल वाटलं.
नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सधन आवडले, रमा म्हणे कैसे नवल परी, देव भुलले वैष्णवागरी. नारदांना नेहमी काहीतरी कळलं बायची सवयच. आता कोणी का असे ना, पण काही भेटायला जायची वेळ असते की नाही. नामदेवराय रात्री, आपलं नारद महाराज रात्री 11, 11:30 12च्या दरम्यान आईसाहेबांना भेटायला गेले. बरं तर काही हे जसे हे लाडकेच नाही, हे गेले आईसाहेब, अरे नारदा रात्रीचे नाटक केले इकडे तिकडे वगैरे. एकट्याच आता हे काय एकट्याच काय आहे सर? हां, 12 वाजेपर्यंत नवऱ्याने घरी येऊ नये, आपल्या तुम्ही निवांत बसावं. नाही, माझं म्हणणं तसं काही नाही आहे, पण विश्वास म्हणजे किती टाकावा. 9, 9:30 पर्यंत ठीक आहे. 12 वाजेपर्यंत आई साहेब, किती जरी तुम्ही आई असला तरी 12 वाजतील बरं का. आईसाहेब म्हणल्या, अहो आमची बाईचीच आता आम्हाला असं बोलता येत नाही, आता तुम्हीच विषय काढला म्हणून म्हणते. मलाही हे कळीन असं झालं. रमा म्हणे कैसे नवल परी, देव भुलले देव भुलले वैष्णवा घरी. रमा म्हणे कैसे नवल परी. ते म्हणे वैष्णवांच्याकडे थांबलेत. वैष्णवा घरी देव सुखावला, नवजाय दवडोनी बाहेरी खातीला. नवजाय दवडोनी बाहेरी खातीला. बघा काय गंमत आहे. वैष्णवा घरी देव सुखावला. वैष्णवांच्या घरामध्ये देवाला सुख वाटतं. का सुख वाटतं? नामदेवाचं वास्तव्य तिथे आहे. नामच देव रूपाने तिथे प्रकट झालेलं आहे. वैष्णवा घरी देव सुखावला. जीव द्या सोडून. सामान्य जीवाला सुख वाटेल का न वाटेल, अरे काय एवढा येडा आहे का कुणाच्याही खांद्यावर हात ठेवायला? देवाने कुणाच्या खांद्यावर हात ठेवला नाही. अहो कुणाला कळलाच नाही. वेदाला सुद्धा कळला नाही तर खांदा कुठला? शास्त्राला कळला नाही, पुराणाला कळला नाही, ज्ञानाला कळला नाही. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का, पंडित वाचका ज्ञानियासी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त. काय म्हणतायत? आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभ त्या. तुका म्हणे कृपा, खांद्यावरचा हात सांगतोय मी. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. ओ तुका म्हणे कृपा करील नारायण. अरे नारायण जेव्हा कृपा करेल तेव्हाच हे वर्म कळेल. खांद्यावर हात ठेवण्याचं काय वर्म आहे? ते तर एरवी अवघडच आहे. कळत नव्हतं कुणाला काय भानगड आहे. आईसाहेबांच्या सुद्धा लक्षात येईना. कोण वैष्णव? नारदानं त्याने विचारलं, नारदा वैष्णव कोण? बाईच्या मनात एकच असतं,
ज्या अर्थी रात्री 12 वाजता अडकलाय त्या अर्थी कोणतरी बाई असली पाहिजे. ते म्हणले माझ्यापेक्षा सुंदर आहे का? नारद म्हणले ही क्रियाशक्ती, आता काय करावं? जाऊ द्या म्हणले, आता आपणही सुतकातत बसू. ज्यांची जर समजूत अशी आहे तर तसं. आई साहेब काय तुम्हाला सांगू, आहा हा हा हा, काय ती वैष्णवी. आई साहेब काय तुम्हाला सांगू, आहा हा 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 हा, काय तुम्हाला सांगू आई साहेब, हा हा हा. उगीच का तुमचा नवरा बोलला? आई साहेब आम्ही सांगतो तुमच्यासारखं रूप जगात नाही, पण ज्या अर्थी तो बोललाय त्या अर्थी काहीतरी. यायचंय का तुम्हाला? म्हणले नाही, असावं ठिकाण. एखाद्या रात्री तुम्हाला त्रास बीस झाला म्हणजे पत्ता तरी माहीत पाहिजे ना, की देव नक्की कुठे नवरा जातो ते. चला म्हणले. नारद पुढे, आई साहेब मागे, आणि आले कुठे? नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, ए सावध होई देवा, ऐसा बोला बोले कबीर. नाचताय देव. पुढे वालभाचे भोज नाचत असे, पुढे वालभाचे भोज नाचत असे. कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नामचे नाही पापाचे ऐसे केले. नामयाचं कीर्तन चालू. ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. काय वाटतो तुम्हाला? कोणचा अभंग माऊली बोलले असतील? तुझी आण वाही नगा देवराया, तुझी आण वाही नगा देवराया. बहुवावडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया. त्याला सांगतायत सावळे परब्रह्म आवडे या जीवा. बोला बोला ज्ञानदेवा, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मने मन राणीवा, मने मन राणीवा, घर केले. मने मन राणीवा, घर केले. काय करू गे माये सावळे गोवी. आपे आप लपत म्हणते थे. काय कीर्तन असेल नाही हो. निवृत्तीनाथ बसलेले समोर जनाबाई मुक्ताबाई माऊली टाळ घेऊन उभे, आणि अशा कीर्तनाला रंग पांडुरंग नाचतोय. सख्या किती आवडतोस रे तू, किती आवडतोस. जीवाभोवनी वरवती माझ्या ठाई अत्यंत प्रीती, या नाव गा माझी भक्ती. जीवाभोवनी वरवती माझ्या ठाई अत्यंत प्रीती, प्रीती हीच भक्ती. मी काय सांगतोय कळतंय का नाही तुम्हाला? नामदेवरायच्या खांद्यावरचा हात सांगतोय मी. हा,
देव कुठे विसावतो, देव कुणाचा आधार घेतो? नामामध्ये प्रेम आलं आणि प्रेमामध्ये नाम आलं. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले. प्रेमाचा जिव्हाळा, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्याचं स्मरण करावं लागत नाही, आपोआप तोंडाला येतं. आठवण केलं नाही तर तो आपला पिच्छा सोडत नाही. नाही आठवण केले तरी पिच्छा सोडत नाही. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले, असा कीर्तनाचा रंग भरलेला पितांबर होता देवाने नेसलेला. पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र, रेशमी. ते रेशमी असल्या कारणाने थोडंसं खाली घसरलं आणि आईसाहेब तिथे आल्या. आता विचार करा की एवढा मोठा माणूस आणि असा नाचतोय. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, पण इथे नामदेव महाराज देवालाच लागू पडतं. कोठे आहे ऐसा आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. कोठे आहे ऐसा आठवची नाही. नाचतोय देव. वालभाचे भोज नाच तसे, तो पहावा आहे डोळे म्हणून अचक्षुषी मध्ये डोळे नाचतायत देव असे. पितांबर खाली सरकू लागला. कबीरजी म्हणाले, देवा सावध हुई देवा ऐसा बोले कबीर. हलवलं देवा. आणि आईसाहेब बघितल्यानंतर देवा लगेच, देवाच्या अंगावर शेला होता तो त्यांनी लगेच खाली सरकवला आणि कंबर बांधली. त्या दिवसापासून कीर्तनकार कंबर बांधू लागले. म्हणजे वारकरी कीर्तनकार कंबर का बांधतो याचं वर्म कळलं का तुम्हाला? देवाची फजिती झालेली खपवून घेतात, पण इतराची खपवून म्हणून फजिती होण्यापूर्वीच पण हे सुद्धा संतांनी सांभाळलं बरं का. कबीरजी आले ना असा पितांबर घेऊन बांधलं बरं का. देव म्हणले आपण कुठे, आपण इथे कसं आलात? ते म्हणले हे बघा. हे म्हणले वैष्णवी कोणतरी. नारदा अहो काय तुम्हाला काही सांगत असता हो का हो? अहो म्हणले मी काही सांगितलं नसतं ते याही इथे आल्या नसत्या. त्यांनाही कळलं पाहिजे की तुमच्या आधारावर नाहीत, नामाच्या आधारावर देव जगतो हे कळलं पाहिजे त्यांना. हे त्यांनाही कळायला पाहिजे. क्रियाशक्तीला सुद्धा कळायला पाहिजे की कृती जरी घडती तरी त्याच्या मागे देवाचं नाम असतं. हे क्रियाशक्तीलाही कळायला पाहिजे. आणि म्हणून नाम्याच्या खांद्यावरी ठेवून या हात आपण पंढरीनाथ येत होते. नाम्याच्या खांद्यावर हात ठेवून देव येत होते. नाम्यास ते भ्रांती पडली चित्ती, म्हणून एकांती रावळी पुशले. देव गोय बोलिले मी ते चित्ती ठेविले, तुझं वरियले भक्ती लागी. आईसाहेबांनी विचारले काय? त्यांच्या खांद्यावर हात ठेवलाय. अगं तुला वर्म सांगतो. हो मी कुणाच्या खांद्यावर हात ठेवलाय? तुझं वरियले भक्ती लागी. त्यापासून नाम्याची शंका येत असे आम्हा अखंड परमात्मा तयाजवळी. आम्हाला शंका येऊ लागली की हा परमात्मा कुठे आहे? कोठेच नाही. जिथे नाम आहे तिथे देव आहे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त गाणं गात आहेत त्या ठिकाणी मी उभा आहे. ज्या ठिकाणी कीर्तन आहे तिथे मी आहे.
लक्षात घ्या, नामभक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ आहेत बरं का. आणि भक्ती प्रेमामध्ये पंचम पुरुषार्थाची भक्ती माझा अत्यंत पड्यंती उद्धवा. 4 पुरुषार्था श्री भक्ती दैशी. काय सांगतायत देव? वेदांत शास्त्र सांगताना 4 पुरुषार्थ सांगतं. धर्म अर्थ काम मोक्ष. वारकरी संत सांगताना सांगतील 5 पुरुषार्थ. आणि 5वा पुरुषार्थ म्हणजे भक्ती. तो पुरुषार्थ असा आहे की जे भक्तीशी भुलोनी मी श्रीपती आणि भक्ता हाती आतुडलो. केवढा पुरुषार्थ आहे. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला आपल्या ताब्यात ठेवणं हा काही साधा पुरुषार्थ आहे? साधा पुरुषार्थ आहे एवढं समजू नका तुम्ही. हो का, अनंत ब्रह्मांडे उदरी पण हरी हा बाळक गवळ्या घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी जेथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण जया लागी. तोची गोकुळात होनी गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा. काय म्हटलं मी? जेथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण जया लागी आणि तोची गोकुळात होनी गोवळ आणि म्हणवितो बाळ यशोदेचा. यशोदा दुसरं काहीच म्हणत नव्हती. कृष्णा 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 कृष्ण कृष्णा तेच तिला आवडत होतं. देवाला दुसरं काही आवडत नाही. मोठी 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 नामं आहेत ना ती त्याच्याही डोक्यात शिरत नाहीत. तुम्ही काहीतरी मोठं बोलायला जा बरं का. नामदेव रायाचाच अभंग मला आठवला, फार सुंदर आहे. ते कृष्णाला बघून ती यशोदा काय म्हणते माहिती आहे का? म्हणजे हे कुठेच नाही. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. आता काय अर्थ? आछडे बछडे छकुडे. शब्दकोश काढून बघा. याचा अर्थ प्रेम. माझे याच्यातच सगळं आलं. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे पांघरून घाली ती कुंचडे. कुंचडे कळलं का तुम्हाला? फिक्सी माहिती आहे. आता सध्या फिक्सी आली. ती कुंची गेली, टोपडं गेलं, बाळुती गेली, दुपटी गेली आणि नॅपी झाली. पांघरून खाली ती कुंचडे म्हणजे असं टोपडं, असं मध्ये गोल चप्पी असायची, त्याला असे झालर बिलर पुढे असे करून आणि त्याला लांब असं बरं का. म्हणजे ते एकदा बांधलं आणि तो पदर असा झाकून घेतला की ते मूल दिसायचं नाही. म्हणजे दोन्ही काम व्हायचं. ते कुंचड, त्याला गोंडे विंडे सुंदर. मग ते इथे मुद्दाम टीट लावायची, इथे लावायची. म्हणजे ते बाळाला कोणाची दृष्ट लागू नये. आता काजळ घालणं आणि लावणं इन्फेक्शन. म्हणून आत्ताच्या पिढीला म्हणजे जे 50शीत आहेत त्यांना डोळेच नाहीत. कारण काजळाचं इन्फेक्शन अजून शिल्लक आहे. ते एरंडेल तेल करायचं, मग ते तिथेच ते त्याचे म्हणजे ते व्हायच्या अगोदर आणि त्याच्यातून कळायचं मुलगी का मुलगा. जाऊ द्या आता, तुम्हालाही कळू द्या. महाराजांना पुष्कळ माहिती आहे. ज्या इथल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. अहो त्याचं ते वर माहिती आहे. अमका आलं म्हणजे काय होतं, तमका आलं म्हणजे काय होतं, ते कसं त्याचं असं त्याच्यातलं तसं होतंच असं नाही, पण असो. म्हणजे तीट लावली शब्द आहे बघा, गालबोट. म्हणजे एवढा चांगला चेहरा पण ते का लावलं? तर ते काळं लावलं की बाळाच्या सौंदर्यावरचं, त्याच्या बाळस्यावरची नजर ढळते
आणि त्या काळ्यावर वळते. म्हणजे विकेंद्रीकरण करणं. उच्च शब्दात सांगितलं ना मी तुम्हाला. काय हो, नाही तर उगीच आली, काय हो तुमचं बाळ, आमचं 2 महिने झालं तरी एवढं अंग धरलं नाही. बाळसं. पण एक सांगू का, परमार्थात बाळसं येऊ द्या, पण सूज येऊन देऊ नका. मराठी कळतंय ना. सूज निराळी आणि बाळसं निराळं, फार फरक आहे जमीन आसमानचा. हां, माणसं काही काही वेळेला सूज आली तरी बाळसं म्हणतात. ते नाही रे बाबा, सूज आहे ती. तसं परमार्थात बाळसं असावं, सूज नसावी. ज्ञानाच्या अहंकाराची, भक्तिप्रेमाचं बाळसं असावं. अतिशय गोड बाळसं त्या बाळाला धरलं होतं. आता मला सांगा, काय ती भाषा, काय ते बोलणं. नामदेवराय म्हणतात अछडं काय, बछडं काय. आणि ही देवाला सवय झाली होती ऐकायची, त्यामुळे ते नाम बरं वाटायचं. म्हणत सुद्धा असतील, नामा ते म्हण रे माझा आछडं बछडं. नामा तू फार गोड बोलतोस, आछडं बछडं छकडं छकडं. हो नामा, आम्हाला असं कोणी म्हणलंच नाही. ते म्हणले तेव्हा का, अरे मला कुठे आई आहे, मला कुठे बाप आहे. नामा तू भाग्यवान आहेस, तुला बाप आहे, तुला आई आहे. मी कसा आहे, मुळना ढाळ, शाखाना पल्लव. अरे मला कुठे आई आहे, मला कुठे बाप आहे. म्हणून आई बापाचं सुख फक्त माझ्याकडून भोगतात, पण आई बापाचं सुख मला माहिती नाही, कारण मीच आई आहे आणि मीच बाप आहे. मीच आई आहे, मीच बाप आहे. नामा, म्हणून जरा तू जेव्हा मला आचडं बचडं म्हणतोस ना, मला बरं वाटतं. मला असं वाटतं ही माझी नामाई आहे. ही माझी कोण आहे, नामाई आहे. नाम हे माझं आई आहे. अभंग सांगतो, अविट हे क्षीर हरिकथा माऊली. हरिकथा माऊली म्हटलंय. सेविता सेविली वैष्णवजनी. नामामुळे देव आकाराला येतो, म्हणून नाम हेच देवाची आई आहे आणि नाम हेच देवाचा बाप आहे. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. पण जेव्हा नामदेवराय म्हणत होते अछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे, पांघरून घालिती कुंचडे, माझे अछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. फार बरं वाटलं देवाला. नामा पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण. मला नेहमी वाटतं देवाने किती वेळा अभंग ऐकला असेल. हा किती वेळा ऐकला असेल, कारण हे ऐकायची सवय आहे. तू माझी माऊली, मी तुझी गाऊली. तू माझी गाऊली, मी तुझे वासरू. तू माझी हरिणी, मी तुझे पाडस. पण माझं आछडं बछडं ही निराळी स्पेशालिटी आहे. काय, हा माऊली म्हणताना त्याच्या कुशीत जाणं आणि बछडं म्हणताना त्याला उचलून घेणं. फरक कळला? काय सांगितलं? माऊली म्हणताना त्याच्या हातावर जाणं, त्याच्या कुशीत जाणं, आणि त्याला बछडं म्हणताना त्याला आपण उचलून गेलो. ललो नका बाबा पांडुरंगा. हा पांडुरंगा, काय नामदेवरायचं भाग्य होतं. म्हणून आधार, म्हणून आधार. नामयासी देखोनी लोटांगणी जावे, दुजे न धरावे आन चित्ती. अरे काय माझ्याकडे येतोस, ते माझ्या हातात नाही, ते कशाला मला मागतोस. तुला देवाचं दर्शन पाहिजे, नामाचे पाय धर. यांच्या मनातले अजून ते उंच नीच भाव गेले नव्हते, त्यामुळे ते अवघड होत होतं पाय धरायला. हे सगळे लिहिले त्यांनीच लिहिले ना. इतके ऐकोनी परिसा विनवत झाला, काय बोलियेला रुक्माईसी. माते पांडुरंगी मज भेट करावी, धरी नेमी जीवी चरण त्याचे.
बघा आता गंमत बघितलं घ्यायची, विसंगती बघितली, लक्षात आली का? आईसाहेब म्हणतायत नामाचे पाय धर, आणि हे आईसाहेबाला सांगतायत की मला भेट घालून दे. आईसाहेबांना वाटलं ह्यांच्या काही लक्षात येत नाही अजून, ह्या परसा भागवताच्या डोक्यामध्ये जे बसलंय. माते पांडुरंगी मज भेट करावी, धरी नमी जीवी चरण त्याचे, नेण्याची हे वर्म माझी मूढमती, मज करा विश्रांती विठ्ठल चरणी. मी मूढमती आहे, मला काही कळत नाही, मला विठ्ठल चरणाजवळ विश्रांती करा. तव ते आदिमाता सांगे परसोवासी. ओ परसोवा, दैवे हे आम्हासी दिधले नाही. मी त्याच्या बाजूला राहायचं, पण त्याचं दर्शन द्यायचं माझ्या हातात नाही. त्याला दूध द्यायचं, पाय दाबायचे, याच्यापेक्षा पुढे बघा काय सांगतायत. नेण्याची हे वर्म, पांडुरंगाचे चरण दाखवायचे हे वर्म मला माहिती नाही. नेण्याची हे वर्म माझी मूढमती, मज करा विश्रांती. तव ते आदिमाता सांगे परसवासी, दैव हे आम्हासी दिधले नाही. भेटवावे तुझ आज्ञा नसता मज, कोपतील सहज देवराव. मला आज्ञा नाही आहे, आणि त्यांच्या आज्ञेशिवाय नो अपॉइंटमेंट. मी पत्नी आहे, पिये नाही. त्यांची डायरी ज्याच्या हातात आहे त्याचे पाय धर. तो पर्सनल असिस्टंट म्हणजे नामदेव राय. माझ्याकडे काही नाही. त्यांनी सांगितलं तू जेवायला आहेस वाढीन, पण पुढचं, आणि देवाने मला सांगून ठेवलंय नसत्या भानगडीत तू पडायचं नाही. आव पण म्हणले आई साहेब मी तुमच्या जवळचा, काही नाही चालत. तू जवळचा जरी असलास तरी माझ्या महालात चल, अजून एक परीस देते, पण त्याचं दर्शन माझ्या हाताचं नाही. अजून एक परीस देईन, पण पांडुरंगाचं दर्शन देण्याचं हे माझ्या हातात नाही. ते संताकडे जावं लागतं. काय अहो तो काय असा तसा सापडतो का? जनाबाईंनी धरला त्याला, तो काय सापडतो काय? अभंग माहिती आहे, ह्याच्यातलंच आहे, ही त्याला लागूनच आहे. धरीला पंढरीचा चोर, तो कुणाला सापडत नाही. रुक्मिणी मातेलाही सहजा सापडला नाही, तर परसा भागवताला कुठला समजतो? तो सापडतो फक्त नामाच्या कीर्तनामध्ये. जिथे नामस्मरण आहे, जिथे भजन आहे, जिथे कीर्तन आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझं भक्त गायन करतात, कीर्तन करतात, तिथे मी आहे. भेटवावे तुझं अज्ञान सता मज, आणि कोपतील सहज देवराय. तू नाम्या विनवी निराभिमान होई. नामदेवरायाची विनंती मला करायला सांगू नको, तुझं तू जाण पाय धर. हे मधल्या भानगडी अशा, हे बघ मध्ये कुठे चालतं काही विशिष्ट लेवलला, पण हे काम मोठं आहे. तुला जर देवांचा देव आहे, तो देव नाही देवांचा देव आहे, त्याची जर भेट व्हावी असेल तर नामाला शरण जा. तू नामया विनवी, आणि नुसतं विनवी नको, निराभिमानी होई. अभिमान धरू नकोस, आणि निराभिमानी झाल्याशिवाय तुला पांडुरंगाचं दर्शन घडणार नाही. हे लक्षात ठेव. तो दाखवील सोय देवाजीची, तू त्याचे पाय धरलेस. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी. नामाच्या ठिकाणी आवड निर्माण होईल. सुख घडो घडी वाढो लागे. नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे. नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे
राम रूप, पण संत चरण रज लागता सहज. अरे नाम्या, संताचे चरण लागल्यानंतर रामाची तू नुसतं आयुष्यभर रामायण सांगतोयस बर का भागवता. अरे नुसतं रामायण सांगतोयस, पण राम ज्याच्यात आहे आणि कृष्ण ज्याच्यात आहे असा जो हरी, असा जो हरी विठोबा पांडुरंग निराभिमानी हो. मागे होते ते अवघेची विसरलो, लोटांगणी आलो नामयासी. परसा म्हणे नामया तुझे बरवे गाणे, जैसे कानाने टांक साळीचे. लोटांगण घेतलं, पाय धरले, म्हणले महाराज काय तुमचं गाणं, काय तुमचं गाणं. ते म्हणले काय. अहो गाणं नाही भजन आहे. ज्याच्यावर ज्या वेळेला सुरावर लक्ष असतं ते गाणं असतं, आणि सूर समजून त्याच्या गोडीमध्ये रममाण होतो तेव्हा ते भजन होतं. रंगून गेला, रंगून गेला. हो, तिथे काही म्हणजे बेसूर होतच नाही. म्हणून सुरावर लक्ष ठेवण्याची गरज वाढत नाही. सुरावर लक्ष केव्हा ठेवावं, जेव्हा बेसूर होण्याची काळजी असते तेव्हा. आणि बेसूर केव्हा होतं, जेव्हा अहंकार असतो तेव्हा. चित्तातला अहंकार गेल्यानंतर बेसूर संपला आणि एक सूर रागला, आणि तो म्हणजे पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की.